पुण्यामध्ये कोयत्यांनी तलवारी हातात घेत टोळक्यांनी धुडगूस घातला आहे। कात्रज परिसरात टोळक्याकडून एका तरुणावर वार करण्यात आले। 7 ते 8 जणांकडून तरुणावर कोयता आणि तलवारीने वार करण्यात आला। या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। कात्रज कोंढवा रोड परिसरातील SBI बँकेसमोर तरुणांनी राडा घातलेला पाहायला मिळाला आहे। पुण्यामध्ये आता कोयत्या गँगची दहशत कधी संपणार असा सवाल केला जातोय। या हल्ल्यामध्ये एक तरुण जखमी झाल्याची माहिती, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ओमकार साबळे या तरुणावर हल्ला करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, अनेक बातम्या आपण पुण्यामधून पाहत असतो, कोयता गँग, तलवार हातात घेऊन फिरणारे हे टोळके, आणि आता आपण पुन्हा एकदा अशीच एक घटना पाहतोय ज्यामध्ये हे टोळके जे आहेत जे हातात तलवारी घेऊन फिरताना पाहायला मिळतात। एकावर हल्ला सुद्धा केल्याची माहिती मिळते। नक्कीच धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आणि काल रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान हा सगळा प्रकार कात्रज कोंढवा रोडवर एका ठिकाणी घडलेला आहे। धक्कादायक म्हणजे एका तरुणावर या 7 ते 8 जणांकडून तलवार आणि कोयत्याने वार करण्यात आलेला आहे। सध्या या तरुणावर भारतीय विद्यापीठमध्ये उपचार सुरू आहेत। परिस्थिती त्याची गंभीर आहे, पण या हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये। पण हा हल्ला केल्यानंतर हे सगळे समाजकंटक आहेत ते हातामध्ये कोयता आणि तलवार घेऊन गाड्यांवर फिरतायत। त्यामुळे परिसरामध्ये सुद्धा एक प्रकारे दहशतीचं वातावरण होतं। आणि जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार यातल्या एका आरोपीची, जो सराईत गुंडा आहे, त्याची 1 महिन्यापूर्वीच पोलिसांनी त्याच परिसरातून धिंड सुद्धा काढलेली होती। मात्र तरी सुद्धा गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचा वचक आहे तो पोलिसांचा असलेला मिळत नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीने हातामध्ये हत्यारे घेऊन नाचवल्या जातात आणि परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। ओंकार साबळे या तरुणावर हा हल्ला करण्यात आलेला आहे। नेमका हा हल्ला कशातनं करण्यात आलेला आहे, पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झालाय का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण आरोपी जे आहेत ते हल्लेखोर ज्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्या ओळखीचे असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।